फ्रेंड्स, आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झणझणीत सांबार कसे बनवायचे हे पाहणार आहोत। अशा प्रकारे तुम्ही सांबार नक्कीच बनवून पहा। रेसिपी सुरू करूयात। कुकर घेतला आहे, यामध्ये घालूया अर्धा वाटी तूर डाळ आणि अर्धा वाटी मूग डाळ। तुम्हाला फक्त तूर डाळीचे जर वरण बनवायचे असेल तुम्ही फक्त तूर डाळ घाला। डाळ पहिले छान स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घेतले आहे। डाळीच्या दुप्पट आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि 2 ते 3 हिरवी मिरची आपण ह्यामध्ये टाकणार आहोत। तुम्हाला जर टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये घालून घ्या। सर्व छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचे झाकण लावून आपण याच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहोत। नंतर थोडा कुकर थंड झाल्यानंतर आपण झाकण काढून घेऊया। वरण आपण ज्या प्रकारे बनवतो त्या प्रकारेच बनवायचे आहे। त्यानंतर हे जे वरण आहे ते हटवून घेऊया रवीच्या सहाय्याने। लगेचच आता आपण सांबार बनवायला घेऊया। आता कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेऊया। तेल थोडेसे इथे जास्त वापरायचे जेणेकरून आपले सांबार छान तयार होईल। एक छोटा चमचा मोहरी टाकायची, एक छोटा चमचा जिरे टाकायचं, छान तडतडून द्यायचे। छान तडतडल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कांदा इथं उभा कट करून घेतला आहे। 2 कांदे इथे मी वापरलेले आहेत। त्यानंतर ह्यामध्ये घालायचे 2 ते 3 वाळलेली लाल मिरची। हे शक्यतो घालायचीच कारण ह्याने खूप छान टेस्ट येते। लसूण मी इथे कापून घेतला आहे, लसूण घालून घेऊया। त्यानंतर 2 ते 3 लवंगा, 2 ते 3 मिरे घालायचे आहे। ह्याने सांबारला खूप छान टेस्ट येते। त्यानंतर मी इथे एक कट करून टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटो तुम्ही वरण शिजवताना घाला किंवा हे सांबार करताना घाला, कधीही घाला। टोमॅटोचा स्वाद छान येतो। छान प्रकारे आपण अगदी चिमूटभर मीठ टाकून ह्यामध्ये परतून घ्यायचे आहे। थोडे चिमूटभर मीठ टाकल्याने हे लवकर मऊ होते। कांदा टोमॅटो मऊ झालेला आहे इथे। आता आपण यामध्ये सुके मसाले घालणार आहोत। तर पाव चमचा मी इथे हळद घालते आहे। हळद आपण घातलेली आहे तरीही मी थोडी हळद इथे घालणार आहे। 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर आपण घालणार आहोत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। 2 चमचे सांबार मसाला इथे मी घालणार आहे। पुडी मी आणली आहे सांबार मसाल्याची। लगेचच ह्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचे आहे। छान सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। मसाले आणि कांदा सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। तर पहा मस्त तेल सुटले आहे। मसाला एकजीव होण्यासाठी तर मी अजून ह्यामध्ये थोडेसे पाणी घालून घेत आहे। तेल जर कमी पडले तर थोडासा किंचित 1 ते 2 चमचे तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता। तर पहा इथे छान आपला मसाला हे शिजला आहे। छान मसाल्याला तेल सुटले आहे। ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये वरण घालून घेऊयात। वरण मी ह्यामध्ये घालून घेत आहे। वरण घातल्यानंतर छान सर्व मिक्स करून घ्यायचं जेणेकरून हा सर्व मसाला वरणामध्ये छान मिक्स होईल। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर ह्यामध्ये घालूया। चवीसाठी पाऊण किंवा 1 चमचा ह्यामध्ये साखर घालून घ्यायची। त्यानंतर एक छोटा चमचा गरम मसाला मी घालून घेते। गरम मसाला मी विसरले होते घालायचा। छान हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे 5 ते 10 मिनिटं। जर तुमचे सांबार जास्तच घट्ट झाले असेल तर तुम्ही यामध्ये तुमच्या अंदाजानुसार पाणी घाला। तर पहा इथे छान माझे सांबार उकळले आहे। माझे सांबार इथे तयार आहे। गॅस मी बंद करते आणि प्लेटमध्ये काढून घेते। तर फ्रेंड्स, तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।